मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं पारंपरिक वॉटर स्टेशनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय सुंदरनं, सप्तहिंद केसरी सुंदरनं. आणि जेवढी जेवढी मोठी मैदान असतं तिथं कायम सुंदर फायनलचा गुलाल घेतो आणि चाहत्यांच्या प्रेमापोटी पळतो. आणि आज पण पुन्हा एकदा त्यानं पळाच्या मार्फत सिद्ध करून दाखवलं की काय धमक आहे त्यामध्ये. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात. गुंडा भाऊ आहेत आपल्या समेत. भाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आज मोठं मैदान आणि आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे गुलाल घेतला सुंदरनं आणि घरचा साज म्हणजे वजीर. आनंद आहे. हा भागातलं मैदान आहे आमच्या. बरोबर. आणि वजीरचं तिसरं वर्ष हॅट्रिक झाली आज. आज जवळपास नाही म्हटलं तर तुमचे 70 ते 80 मेंबर आज 70-80 कुठलं 200 जण होते. 200 जण होते आज. काय म्हणजे सगळ्यांची काय इच्छा होती सकाळी ज्यावेळेस आले ते? 8-10 महिनाभर ह्यांची तयारी, स्वतः याची वस्ती, बैल दुनिया बांधल्यापासून ही सगळी करतात. सकाळी लवकर आलेला सुंदर मैदानामध्ये. बैल लवकर आले. एक मनामध्ये जिद्दच घेऊन आलेलं की आज कसल्याही परिस्थिती आज गुलाल घ्यायचंच. आज वाटतंच की प्रत्येकाला राहावं अशी असतेच की. बर, तात्यांचा कॉल वगैरे झाला का नाही? झाला की. काय झालं काय म्हणाले? अभिनंदन म्हणाले. काय म्हणतात, एक प्रकारे म्हणावं लागेल वजीर आणि सुंदर ही घरची जोडी पुसेगाव मध्ये पण कडनं गट काढलेला त्या जोडीने. त्या जोडीविषयी काय सांगाल? चांगली पळती गाडी ती. हा. पण आता त्या बैलाचा जरा वय असल्यामुळे त्याला त्रास द्यायचा नाही. बरं. कोणाला सुंदरला. पण आमचा पायरा कॅन्सल झाल्यामुळे तात्यांना म्हणलं हेच बैल पाठवा. बर. मग त्यांनी त्या बैल पाठवला आणि आम्ही राहणार होतो. आम्हाला म्हणजे जाणवलंच होतं 100%. गुंडाभाऊ एवढं वय असून एवढ्या जिद्दीनं एवढ्या ताकदीनं आणि त्या जोमामध्ये तो पळतो त्याविषयी काय सांगाल? त्या मालकाचं श्रेय सगळं. हा. त्या मालकाची पुण्य असेल, मागच्या जन्मीची काहीतरी त्यांच्या दावणीला बैल लागला. तेवढा बैल लोकांना जोट्यात घालायला किती दिवस लागतील त्याचा हिशोब नाही. लय जणांची पळायची इच्छा आहे त्याच्यावर. आता त्याचं वय बी झालंय बऱ्यापैकी. जरा ठराविक यात्रेच्या मैदानाला अजून बैल आपल्या लोकांच्या हौशेसाठी पोरांच्या इच्छेसाठी पळवतात. त्या बैलानं सगळं करून ठेवले. अजून त्याच्यापासून काय अपेक्षा नाही. आम्हाला त्याच्यावर पळायला मिळालं हीच आमची लय मोठी इच्छा. आम्ही तिथंच फायनल राहिलो. ती पायऱ्याला होय म्हटलं तेव्हाच. काय घेऊ नाही राहू गाडी, पण त्याच्यावर पळायचं म्हणजे सुखाचं नाही. आणि एक प्रकार तुम्ही म्हटलं तसं वेटिंग लिस्ट भरपूर आहे सुंदर सोबत. लय जण मागतात. त्यांना पण भरपूर कॉल येतात. भरपूर मला येतात, त्यांना येतात, बंटी भाऊला येतात, बऱ्याच त्यांच्या टीमला येतात सगळ्या. पण वय झालंय बैलाचं, त्यामुळे बैल कुठं पण पळवता येत नाही. जरा रान बघून ही बघून यात्रेचे मैदान बघून बैल पळवायला लागतोय. आणि आज गावचंच मैदान आहे म्हटल्यावर भागातलं समाधान काय वेगळं आहे? समाधान नाही. इथं राहिलो म्हणजे बस. इथं राहिलो की वर्षभर बैल राहतात गुलाल. गेल्या वर्षी इथनं सुरुवात झाली. बरोबर. आणि नवीन वर्ष सुरुवात पण सुंदर. नवीन वर्षा सुरुवातानं आता बऱ्यापैकी गेल्या क्वार्टरला ह्याला आम्ही राहत होतो. फायनलला नाही राहिलो 2 महिन्यात. 35-40 मैदानात गट काढलं होतं. आज आता वाघदेव महाराजांच्या आशीर्वादानं नेमकं इथं आम्हाला लागला गुलाल. म्हणजे गाडी राहिली होती केनीला बरोबर आणि आज आता ही राहिली. झाली सुरुवात आता सीझनला. मागच्या वर्षी सुंदर राहिलेला तो आमचा सुंदर राहिला होता आणि बाळ्या खांडचा हा सुवजीर आणि शिकरा राहिलेला. त्याच्या गेल्या वर्षी त्यांचाच गरुडा आणि वजीर राहिलेला तिकडे वनी करणार. आणि यंदा तिसरं वर्ष वजीरचं. वजीर आणि घरचा सुंदर त्यांचा राहिला. अरे म्हणजे हे लकीच आहे मैदान तुमच्या. लकी हे. आणि हा लोकांच्या चाहते त्या बैलाचं कमिटी बी फॅन येईल. बरोबर. यात्रा कमिटी, आयोजक कमिटी त्या बैलाची फॅन आहे सुंदरची. त्यामुळे त्यांचा बी आग्रह होता त्या बैल घेऊन या. आणि मग आम्ही आपलं हे जुगाड केलं. वजीरन ती चालू. ते जेव्हा मैदानात असतं तेव्हा एक जबाबदारी असते की बाबा. जबाबदारी असते. आणि पोरं आता सगळी त्यांच्यावर असतात. ती किशोर बिशोर आपलं स्वतःच घरचं असल्या टीम आहे सगळी. त्यामुळे आपण स्वतःच असल्या सगळी जण करतात. ते नसलं असलं तरी आम्ही ओढून नेतो. अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. आणि कुणाला समर्पित कराल विजय? आजचा विजय समर्पित आता महाराजांना, वाघदेव महाराज, तात्या. काल आमचा एक दोस्त वारला वाघुलीचा, निखिल मोरे म्हणून, त्याला विजय समर्पित. चालेल, धन्यवाद. नाव सांगा दादा तुमचं? सोनू पवार. बर, काय सांगाल आज मोठं मैदान आज पुन्हा एकदा फायनलचा गोल? एक नंबर गाडी पळाली. काय सांगाल, काय जाणवतंय घरचं साज? आज एक नंबर. आज मनातली जोडी पळाली. लय दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली. नवीन वर्षाची सुरुवात एक नंबर झाली. आणि जेवढी जेवढी मोठी मैदान आहे तिथं कायम गुलाल करतो सुंदर. काय सांगाल त्याविषयी? गुलाल करतोच की. काय सांगाल आज घरचा साज पाहिला आणि आज प्रेक्षकांची मन जिंकले जोडी? अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे सुंदर लाडकाची सगळ्यांची. आज घरचा साजच पळवण्याचा निर्णय का घेतला? नवीन वर्षाचं सुरुवात चांगली केली. कसं हाच निर्णय का घेतलाय? 1-2-3 पहिरे झालत, ते काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हा हे झालं.
घरची गाडीत पळवायची का ते म्हणजे सुंदरचा एक फॅन बेस वेगळाच आहे त्याचा, म्हणजे चाहते आता पण फायनलचा गुलाल घेतल्यानंतर पण बरेचसे चाहते येत होते, फोटो काढून जातात. त्या चाहत्यांविषयी काय सांगाल? एक वेगळा फॅन बेस आहे त्याचा. तो सगळ्यांच्या मनातच बसलेला हा. आहे त्याचं काय सांगत नाही, सोबत नाहीच काय. आणि एक मालकांसाठी पळतोच तो, पण चाहत्यांसाठी पण त्याचं स्पीड कायम दाखवतो तो मोठ्या मैदानामध्ये. दाखवतो त्याच्यासाठी. आतापर्यंतचा इतिहास काय सांगाल की जेवढी जेवढी मोठी मैदान झाली तिथं कायम दिसतो तो गुलालामध्ये, ते एक वैशिष्ट्य काय जाणवतं त्याचं? काय तिथं काय गुलाला तर राहिलेलाच आहे, मालकांना काय हार मानून देत नाही हा. मोठ्या मैदानात.